डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. नगर शहरामध्ये वाढलेली अस्वच्छता, कचऱ्याचं साम्राज्य, अतिक्रमण, मोकाट कुत्रे आणि जनावरांचा वाढता त्रास तसेच नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांवरून आमदार संग्राम जगताप यांनी महानगरपालिका प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलंय. या बैठकीत आमदार संग्राम जगताप यांच्यासह महायुतीच्या नगरसेवकांनी महानगरपालिका प्रशासनाला जाब विचारलाय. नगरसेवकांकडून वारंवार सूचना देऊनही संबंधित अधिकारी मुंबईसारखी दुर्दैवी घटना नगरमध्ये घडण्याची वाट पाहतायत का, असा प्रश्न पडतोय. नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तातडीनं प्रभावी उपाययोजना राबवणं आवश्यक आहे. शहरामध्ये डीप क्लीन मोहीम राबवून रस्त्यांवरील अतिक्रमणं, दुकानांचे फलक, मातीचे ढिगारे तातडीनं हटवण्याचे आदेश यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी काढलेत. कालचे काहीतरी मला रात्री उशिरा समजलं की कुत्र्यांचं बऱ्यापैकी उपद्रव हा वेगवेगळ्या शहरांमध्ये, छोट्या मोठ्या गाव पातळीवर देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं कारण वेगळं आहे की कुठेतरी ॲनिमल वेस्ट, म्हणजे जे काय आपल्याला ॲनिमल वेस्ट पाहायला मिळतं त्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. इथे रस्त्यावर टाकलं जातं, कुठेतरी रात्री वाळू टाकलं जातं, रात्री अपरात्री टाकलं जातं, किंवा छोट्या मोठ्या जसं अधिकृत एकही कचरा कुंडी नाही. तर आम्ही वारंवार मागणी करतो की जे कचरा टाकत असतील, तो कुठलाही व्यावसायिक असो, एखादा ग्रस्त असो, त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली पाहिजे, त्यावरती कायदेशीर गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे. तर तसं फार मोठ्या प्रमाणात होत असताना पाहायला मिळत नाही. आणि म्हणून त्याच्यात कुत्र्यांच्या बाबतीमध्ये जवळपास अंदाजे 40 पेक्षा अधिक लोकांना काल कुत्र्यांनी चावा घेतला असं काही बातमी काल ऐकायला मिळाली. त्याच्या बाबतीमध्ये सकाळपासूनच वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून सकाळी आम्ही इथं आल्यानंतर महानगरपालिकेकडे पाहिलं, शेकडो लोक निवेदन द्यायला आले होते, तो निषेध नोंदवून आले होते. ह्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असते प्रामुख्याने सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. अधिकारी याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला अकार्यक्षमता त्यांची पाहायला मिळते, किंवा त्यांच्यामध्ये तशी ऊर्जा वाटत नाही की आपण काम करावं. ज्या आपण महानगरपालिकेचं तिथं काम करतो, नोकरी करतो, अशी त्यांच्यामध्ये वाटत नाही की आपण त्याचं काही देणं लागतं. म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी आज महापौर, उपमहापौर यांची नेतृत्वाखाली बैठक झाली. आम्ही सगळे नगरसेवक त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नगरसेवकांनी देखील सूचना मांडलेल्या आहेत आणि या नगरसेवकांच्या माध्यमातून कुठेतरी सातत्यानं एवढा कुठल्याही भागातलं काम होत असेल तर त्या नगरसेवकांनी सही घेतली पाहिजे. मग तो SI असेल, केअरटेकर असेल, पाणी पुरवठ्याचे वॉलमन लोक असतील, तर त्याचं रजिस्टर मेंटेन केलं पाहिजे. कारण जे नागरिक नगरसेवकांना संपर्क करतात किंवा कुठलाही वॉलमन असेल, केअरटेकर असेल, SI असतील, त्यांच्या पण ज्या नागरिकांना मग कचऱ्याची अडचण असेल, स्वच्छतेची अडचण असेल किंवा पाण्याची अडचण असेल, हे सांगता येईल. पण त्या सगळ्या सूचना महापौरांनी दिलेल्या आहेत. तशा प्रकारे आज सगळी बैठकमध्ये चर्चा झालेली आहे आणि हे सगळं काम होणं अपेक्षित आहे. तशा प्रकारे आता त्यांची बैठक अजून सुरू आहे महापौर, उपमहापौरची, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे सगळं काम, आमची बैठक अजून संध्याकाळपर्यंत चालेल. त्यामध्ये आम्ही उद्या सकाळी 6-6:30 पासून आम्ही ते नियोजन आम्ही करतो. प्रत्येक भागात माझी विनंती राहील की नगरसेवकांनी देखील आपापल्या भागात जेव्हा येणार असतील तर आपण सकाळी जनजागृती करून या स्वच्छते बाबतीत पुढाकार घ्यावा, अशी देखील आम्ही विनंती करतो. आणि आपण पाहतो की आता सुद्धा फार कोणाला दोष देण्यामध्ये हे काम कसं होईल त्यामध्ये आम्ही चर्चा केली. दोष आम्ही दिला की हो, ही जबाबदारी करणं गरजेचं होतं, ते करणं गरजेचं होतं. दोष तर दिलेलाच आहे. शेवटी मोठी घटना घडते आणि दोष पुन्हा कोण दोषी असतात. फक्त दोष देऊन चालणार तर उद्यापासून काय केलं पाहिजे, आतापासून काय केलं पाहिजे, याच्यावर आम्ही चर्चा केली. तसा मार्ग काढण्याकरता आम्ही आता त्यांना महापौर, उपमहापौरच्या नेतृत्वाखाली सूचना देखील दिली. तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यासह रस्त्यांवरील उघडी चेंबर्स, गटारी यांचं सर्वेक्षण करून त्यावर झाकणं बसवणं, वाढलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करणं, रस्त्यावर अडथळा ठरणारी झाडं हटवणं आणि मोकाट तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याच्या सूचनाही आमदार संग्राम जगताप यांनी दिल्यात. या बैठकीला महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव यांसह नगरसेवक मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर.
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.